नमस्कार. डेली स्टोरी चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अधुरी एक प्रेम कहाणी ही गोष्ट पाहणार आहोत. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एक स्वप्नाली नावाची मुलगी होती. साधी, सरळ, थोडीशी खट्याळ, नेहमी स्वप्नांच्या दुनियेतच रंगलेली. आणि एक सूरज नावाचा मुलगा होता. स्वाभिमानी, हुशार, नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला. अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्यांची छान मैत्री देखील झाली. त्यातूनच त्यांचे फोन कॉल आणि SMS चालू झाले. स्वप्नाली रोज त्या सूरजला फोन आणि SMS करायची. जर तिने एखाद्या दिवशी कॉल किंवा SMS केला नाही तर तो तिच्यावरती खूपच रागवायचा आणि तिला विचारायचा, काल तू फोन का नाही केलास? मी तुझ्या फोनची किती वाट पाहत होतो. मग ती ना लगेचच त्याला म्हणायची की नाही अरे सॉरी, काल नाही जमलं फोन करायला. आणि तिच्या या उत्तरावरती तो मात्र समाधानी अजिबातच नसायचा. रोज त्यांचे फोन आणि SMS चालूच असायचे. स्वप्नालीला त्याच्याशिवाय करमतच नसे. तिने कितीही ठरवलं की आपण त्याला जास्त SMS नाही करायचं, तरीही त्याला SMS केल्याशिवाय तिला करमतच नसायचं. ती त्याला SMS करायचीच. एक ना एक SMS ती करतच असायची. त्यांचे एकमेकांशी संवाद वाढू लागले होते. ती एकटी असली की त्याच्या विचारात ती नेहमी गुंतायची. कितीही तिने ठरवलं की नाही, त्याचा आता विचार करायचा नाही, तरीही ती अधिकाधिक त्याच्यातच गुंतत जात होती. कारण ती त्याच्या प्रेमामध्येच पडली होती. त्याच्या विचारात असताना त्याला आठवून गालातल्या गालात ती हसायची. पूर्णपणे त्याच्या प्रेमामध्ये ती बुडून गेली होती. आणि फक्त हसतच नव्हती तर ती एखादं गाणं सुद्धा गुणगुणायची. पूर्णपणे ती आता त्याला विसरून गेली होती. तर ती आता गाणं गुणगुणायची म्हणजे म्हणायची की पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. आता तिला त्याची सवय झाली होती. तिला सतत त्याच्याशी बोलावंसं वाटायचं. आणि मग नंतर हळूहळू ती त्याचं सगळं काही ओळखू लागली होती. अगदी प्रेमामध्ये ती पूर्णपणे बुडूनच गेली होती. तिला आता दुसरं काही सुचत नव्हतं. तिला फक्त सूरजच आठवत होता. आता त्याचा मूड कसा आहे का आहे या गोष्टीचं त्याला आता आश्चर्य वाटत होतं. तर आता तो तिला विचारायचा. आता गोष्टीचं आपण ही गोष्ट पाहतोय. खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही नक्की पुढे सुद्धा ऐका. खूप छान ही लव्ह स्टोरी आहे. तर मग तो तिला विचारायचा, अगं तुला कसं कळलं की माझा मूड खराब आहे ते? इकडे स्वप्नालीला सूरजच्या मूडबद्दल सगळं समजायचं. त्याच्यामुळे तो मग तिला म्हणला, अगं तुला कसं कळलं की माझा मूड खराब आहे ते? आता हा प्रश्न म्हणजे सूरजने तिला विचारल्यावरती ती त्याला म्हणायची, मैत्री केली आहे, थोडंफार तरी कळूच शकतं. आता हे उत्तर ऐकून अशाने ती त्याच्यात आणखीनच गुंतू लागली होती. ती त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हती. त्याच्याशिवाय तिच्या मनामध्ये दुसरं कोणीही येत नसे. तिला त्याच्याबद्दल सगळं काही माहीत होतं. ती सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते. प्रेमामध्ये एकदम जास्तच ती आता गुंतून गेलेली होती. तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे सगळं तिला माहीत होतं. आता त्याचा दिनक्रमच तिला आता माहीत झाला होता. तो दिवसभर काय करतो, कुठे जातो, कसा राहतो, सगळं तिला माहिती होतं. तो कधी जेवतो हे सुद्धा तिला माहिती होतं. तो घरी किती वेळ असतो हे सुद्धा तिला माहिती होतं. त्याच्याबद्दल दिनक्रम त्याचा सगळा तिला माहीत होता. मित्रांबरोबर किती वेळ असतो, बाहेर किती वेळ असतो, कधी झोपतो, कधी उठतो, सगळं जेवणापासून झोपण्यापर्यंत, उठण्यापर्यंत सगळं काही तिला त्याचं माहीत असतं. आणि कारण ती त्याच्या प्रेमामध्ये तेवढी बुडूनच गेलेली असते आणि तिलाही वाटत होतं की तो तिच्यावरती प्रेम करत आहे, पण तसं काहीच नव्हते. आणि मग एक दिवशी काय होतं, असंच एकदा तिने त्याला फोन केला. दोघांच्या पण गप्पा छान अशा रंगल्या होत्या. आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचंच होतं की माझं तर याच्यावरती प्रेम आहे, पण त्याचंही आता माझ्यावरती प्रेम आहे का हे स्वप्नालीला आता जाणून घ्यायचंच होतं. म्हणून तिने आता एक दिवशी त्याला विचारायचं ठरवलं, पण काही केल्या तिला ते जमतच नव्हतं.
मग त्यानेच तिला विचारले, तू लग्न कधी करतेस? त्यावर ती चटकन त्याला म्हणाली, छे, एवढ्या लवकर नाही, अजून वेळ आहे, बघू. तर आता तू कधी करतोस लग्न? तेव्हा तो तिला म्हणाला, मी लग्न करणार नाही, मी एकटाच बरा आहे. मग त्याच्या या उत्तरावर ती खूपच दुःखी होते. काही क्षण तिला आता काहीच सुचत नाही, हा असा का बोलत आहे. पण स्वतःला सावरून ती परत त्याला विचारते, तू असा का बोलत आहे? तुझ्या आयुष्यात काही घडलं आहे का? तो अपसेट होऊन तिला म्हणतो, होय, आणि आता मला कोणीच नकोय, मी एकटाच बरा आहे, खूप सुखी आहे. त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं आहे हे कळल्यावर ती आता विषय बदलते आणि ते दोघे दुसऱ्या विषयावरती बोलू लागतात. आणि ती आता त्याचा कोमजलेला चेहरा परत फुलवते आणि आता म्हणत असते, तिला तसं मनातून खूप वाईट वाटलेलं असतं, पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तिला आता हे सगळं विसरून आता पुढे जायचं असतं. तर आता ती म्हणते की, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला. आता किती छान वाक्य म्हटलंय ना तिने, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला. तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत असे. तो न कळत तिला बोलून जातो, तू खूप चांगली आहेस, तुझं चांगलंच होईल. पण ती मनातल्या मनात म्हणत असते, माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील. हे सगळं ती मनातच म्हणते, पण त्याला म्हणू शकत नाही, कारण ती त्याला दुःखी पाहू शकत नव्हती. त्याला कळलं नव्हतं की ती निष्पाप त्याच्यावर प्रेम करायची. तिच्या मनात एक आशा होती, कधीतरी तो तिचा विचार करेल, कधीतरी त्याला तिच्या भावना समजतील. तिला नेहमी वाटायचं, आज न उद्या त्याला माझं प्रेम कळेल आणि मी माझं प्रेम व्यक्त करेल. असेच 2-3 वर्ष निघून जातात. ती अजूनही त्याला तशीच कॉल SMS करत होती. ती त्याची वाट पाहत होती. तिच्या मनात कुठेतरी आशा होती की तो पण तिच्यावरती प्रेम करेल. गणेशोत्सव चालू होते. 7 दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावी निघाले होते. ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती. तिच्या मोबाईलवर सारखे कॉल येत होते, पण समुद्रावर पोहोचल्यावर परत तिला एक कॉल तिथे आला. आणि मग ना तिने तो कॉल रिसीव्ह देखील केला आणि ऐकलं. तिला खरं तर खूप भीती वाटत होते, पण तिने आता तो कॉल रिसीव्ह केलाच. आणि जेव्हा तिला हे सगळं ऐकायला मिळलं त्यावेळेस आता तिचं कसं होणार आहे ते आपण पुढे पाहूया. तर तो तिथे म्हणते, फोनवरून बोलत असतो की, असलं कसलं तुझं आंधळं प्रेम, तू फसलीच तुला फसवलं, असलं कसलं तुझं आंधळं प्रेम, तू फसलीच तुला फसवलं. ती पूर्णपणे घाबरली होती. ती म्हणते की, का, काय झालं? ती प्रश्नच विचारते, का, काय झालं? त्यावेळेस मग तो म्हणतो की, अगं, म्हणजे तिचा तो दुसरा मित्र असतो त्याचा तिला फोन आलेला असतो. तर आता तो म्हणतो की, अगं, तू ज्याच्यावरती प्रेम करतेस तो मॅरिड आहे, अगं, तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो मॅरिड आहे. हे वाक्य ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती एकदम अशी स्तब्ध होते. एका आडोशाला होताना तिच्या पायात काच रुतते, पायातून रक्त वाहते आणि हे तिला माहीतच पडलं नाही. ती तशी स्तब्धच होती. तेवढ्यातच तिथे मित्र आणि आई शोधत येतात. तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते, अगं, पायात काच गेली आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे? आई मग पायातून काच काढते, पण तिचं हृदय त्या काचेप्रमाणेच तुटलेलं होतं. तशीच जाऊन ती समुद्राच्या काठी बसते. कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजवून आपले अश्रू लपविते. खूप तिला वाईट वाटलेलं असतं. स्वप्नाली पूर्णपणे खचूनच गेलेली असते. तिला काय करावे सुचतच नसते. त्या रात्री तिला झोप सुद्धा लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती त्याला कॉल करते. डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते. आता तिला काय बोलावं ते सुरुवातीला सुचत नाही, पण कसे बसे ते अश्रू पुसून ती आता त्याला बोलत असते, ह्यापुढे मला ना कोणत्याही प्रकारचा तू कॉन्टॅक्ट करू नकोस. ती खूप रागवलेली असते. तिला खूप चीड आलेली असते स्वतःचीही आणि सूरजचीही. तो आता खूपच गोंधळून गेलेला होता. ही अचानक अशी काय बोलते म्हणून त्याला माहीत नव्हतं की तिला सत्य कळलं असेल म्हणून. त्यावेळेस तो म्हणतो की, सूरज म्हणतो की, अगं, काय झालं? ती खूप अशी मग ती म्हणत असते की, तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस. स्वप्नाली म्हणते की, तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस. त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ लगेचच कळतो,
परत ती त्याला बोलते, तुला माहीत आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते ते? त्यावेळेस तो म्हणतो, म्हणजे सूरज म्हणतो, हो मला माहीत आहे तू माझ्यावरती किती प्रेम करते ते. आणि मग पुन्हा तो म्हणतो की तसं म्हटल्याबरोबरच ती आता एकदम शॉकच होते आणि म्हणत असते की काय? आता स्वप्नालीने असं काय असा प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे ती अशी आश्चर्यचकितच झालेली असते. त्यावेळेस मग सूरज म्हणत असतो की हो हो स्वप्नाली, मला माहीत आहे तू माझ्यावरती प्रेम करतेस आणि मीही तुझ्यावर प्रेम करतो, पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्तही. मला तुला फसवायचं नव्हतं आणि मला तसं करता नाही आलं असतं, मला तसं करता पण आलं नसतं, म्हणून मी तुला काही बोललो नाही. मी पण तुझ्यावरती खरं प्रेम केलं, मलाही तुला बोलायचं होतं, पण मी घाबरत होतो की कदाचित हे सगळं समजल्यानंतर तू माझी मैत्रीही तोडशील, म्हणून मी तुला काहीच बोलत नव्हतो. पण खरं सांगू का, मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती, म्हणून मी हे सगळं तुलाच सांगितलं नाही. मी तुला कधी मिळवू सुद्धा शकत नव्हतो, पण मला तुला गमवायचं पण नव्हतं, म्हणून मी गप्प होतो. नशीब पण कसे आहे बघ ना, जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हतं आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो, तुझा पुढचा जन्म फक्त आणि फक्त माझ्यासाठीच असू दे. आणि तो शांत होतो. तिला आता हसावे की रडावे तेच कळत नव्हते. शेवटी ती त्याला बोलते, आज मी हारून पण जिंकलेली आहे, आणि असं म्हणून ती कॉल ठेवते. आजही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात, फक्त फरक एवढाच आहे की ते प्रेम फक्त त्यांच्या स्वतःपुरतं असतं. तिने त्याला कॉल SMS करणं सोडले आहे, पण तो महिन्यातून 15 दिवसातून 1-2 कॉल करून तिची विचारपूस करतोच. तर ही होती अधुऱ्या प्रेमाची कहाणी. चला तर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा स्टोऱ्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.